गोष्ट 80-90तल्या दशकातील आहे. मध्यरात्रीच्या सुमारास तळ कोकणातल्या एका कच्च्या रस्त्यावरून पोलीस व्हॅन डुलत डुलत रस्ता कापत होती. पोलीस हद्दीच्या सीमेवरील एका गावची आज वार्षिक जत्रा होती. कोकणातल्या जत्रांचं विशेष आकर्षण म्हणजे रात्री उशिरा सुरू होऊन पहाटेपर्यंत चालणारे दशावतार नाटकांचे प्रयोग. अख्खा गाव यावेळी ग्रामदेवतेच्या देवळापाशी एकवटून जागरण करीत असे. पण अलीकडेच रात्रभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचा चुकीच्या गोष्टींसाठी दुरुपयोग केला जात असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. जुगार खेळणारे, अवैध वस्तूंच्या तस्कऱ्या करणारे रात्रीच्या या अंधाराचा व गर्दीचा फायदा घेऊन आपले धंदे राजरोसपणे चालवत होते. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहू लागलं. तसे पोलीस सतर्क झाले, खबऱ्यांचे जाळे पसरवू लागले. अशाच एका खबरीच्या आधारे नवनियुक्त इन्स्पेक्टर दयानंद माने आपलं पथक घेऊन निघाले होते. चांगल्या व कमी अंतराच्या रस्त्याने जाणे टाळून त्यांनी या मोहिमेसाठी आडवाटेने जाणारा पण कमी रहदारीचा जुना रस्ता निवडला. गुन्हेगार बेसावध असताना धाड टाकून त्यांच्या मुसक्या आवळण्याची योजना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना निघण्यापूर्वी सांगितली होती. तेव्हा पथकातल्या जुन्या जाणत्या हवालदारांनी निवडलेल्या आडमार्गाबाबत आणि मोरीवरच्या म्हाताऱ्याबद्दल काही वाईट अनुभव आपल्या नवीन साहेबास सांगून तिथे न जाण्याचे सुचवले होते. पण या सर्व गोष्टींकडे मानेंनी दुर्लक्ष केला. त्यांचा निर्धार ठाम होता. साहेबांच्या आदेशाचं नाईलाजास्तव पालन करून पथकातले कर्मचारी काहीशा हिरमुसलेल्या मनानेच निघाले होते. अरुंद व ओबडधोबड लाल मातीच्या रस्त्यातून वाट काढत व्हॅन पुढे जात होती. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती. रस्ता वळणावळणाचा रानावनातून जाणारा होता. घरघर करीत जाणारी व्हॅन घनदाट जंगलाच्या निरव शांततेला चिरत होती. दुसरा आवाज होता तो फक्त सतत किरकिरणाऱ्या रातकिड्यांचा. अधूनमधून एखादी कोल्हेकुई ऐकू येई. कॉन्स्टेबल नाईक ड्रायव्हिंग करत होते आणि त्यांच्या शेजारच्या सीटवर इन्स्पेक्टर माने आपली योजना कशी अंमलात आणावी यांची गणित बांधत बसले होते. मागच्या भागात दोन समोरासमोर समांतर असे बाक होते. एका बाजूस हवालदार साळगावकर आणि कांबळे नवीन साहेबाला दूषणे देत बसले होते, तर समोरील बाक वजा सीटवर हेड कॉन्स्टेबल गायकर विश्रांती घेत आडवे पडले होते. निघाल्यापासून आतापर्यंत दोन विचित्र घटना घडल्या होत्या. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्या पडल्या एक मांजर रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात व्हॅनखाली चिरडलं गेलं होतं आणि मग पुढे अशाच रीतीनं एक कुत्रा देखील व्हॅनखाली येता येता वाचला होता. नाईकांनी आपलं नियंत्रण कौशल्य पणाला लावून कसे बसे कुत्र्याला चुकवले. तेव्हा साळगावकरांनी माने साहेबांना हे अपशकुन असल्याचे सांगून मागे फिरण्याची विनंती केली होती. पण मानेंनी त्यांना धुडकावत लावीत खोळ्यात काढले. कोकणातल्या जत्रा साधारण वर्षाअखेरीस असतात. एवढ्या गार थंडीत मध्यरात्री प्रवास करणं असह्य होत होतं. नाईक स्टिअरिंग सांभाळत मानेंचा राग शांत करू लागले. जाऊ द्या हो साहेब, रागावू नका. अहो, खात्यातील वयस्कर माणसं आहेत ती. जुनाट विचारातून अशी सहजासहजी बाहेर नाही येणार. रूढी परंपरा त्यांना जन्मापासूनच चिकटलेल्या. पण साहेब, अहो, वेळ प्रसंगी त्यांचा जुना जाणता अनुभवच नेहमी कामी येतो. अहो, आजवर अनेक महत्त्वाच्या केशींचा छडा लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अरे नाईक, वयस, सेवा, ज्येष्ठता हेच तर आडवं येतंय आणि मी राग गिळतोय. नाहीतरी अपशकून बापशकून ऐकलं ना तर आपल्या डोक्याचा पार बुगावतोय बघ. आईला सगळं गबाळ्यावानी. अरे आपलं काम पोलिसांचं. या भंपक गोष्टी पल्ल्याड महत्त्वाचं ते आपलं कर्तव्य काय. हे बघ, आजची खबर एकदम पक्की आहे. अँथोनी आज सीमा ओलांडून आलाय. जत्रेच्या गर्दीत इथल्या अवैध भट्टी दारू तस्करांशी हात मिळवणी करायला. तिकडे पूर्ण गोव्यात त्याचे अफीम सप्लायचे धंदे पसरले आहेत. अरे, अलीकडच्या जगाच्या बाजारात देखील त्याची ओळख बनू लागली आहे. त्याचं लक्ष सध्या आपल्या जिल्ह्यावर आहे बघ. एकदा का त्याने इथून प्रवेश मिळवला तर पुरा राज्य खातोय तो. म्हणत मानेंनी तळहातावर मळलेला तंबाखू चुना तोंडात टाकला. होय साहेब, फक्त या भेगाळलेल्या रस्त्याने साथ देऊ दे बघा.
मग पोचलोच. तो पहा, मैलाचा दगड 7 किलोमीटर बाकी आहे अजून, नाईक म्हणाले. पळीव भावा पळीव, आज त्या अँटोनीला धरायच्यात. खूप मोठी मिळकत येईल बघ आपल्या नावावर. अरे शिवाय चुटूर पुटूर गुन्हेगारांना पण धाक बसेल. हिला कोण बी हिंमत नाही करीत बघ आपल्या इलाक्यात मान वर काढायची. जिल्हा वाचवायचा आपल्याला अँटोनी आणि अफीमपासून. माने तोंडातलं मिश्रण सावरत बोलले. मागे साळगावकर आणि कांबळे आपापसात खलबत कुटीत होते. कडाक्याच्या थंडीमुळे अगदी गारठल्यासारखे झाले होते. शालीचे टोक पलीकडच्या खांद्याभोवती गुंडाळत साळगावकर एक खणखणीत मालवणी शिवी हसडत म्हणाले. शिरा पडली याच्या तोंडार. मेलो आमच्याच राशी खै लिवलेलो काय माहीत. आता तर किती साहेब इले आणि किती गेले, पण असली आपसतपणा करणारो ह्यो पहिलोच. हे घाटावरले लोक ना स्वतःक अतिशहानेच समजतात. रिटायरमेंटीचे शेवटचे 4 महिने रवलेत, ते काय सुखान काढूक देऊचो नाही हो. नाहीतर काय, पुरं आयुष्य गेलं पोलीस खात्यात. सहकाऱ्यांशी सल्लामसलत केल्याशिवाय कधी निर्णय घेतले नाही कुठल्या साहेबांनी. एकमेकात विश्वास आदर जोपासल्याने. आता 30-35 अधिकारी पद मिळाल्यावर अजून काय होणार. फक्त गरम रक्त आणि मेंदू मात्र रिकामी, अनुभव मात्र शून्य, बाकी काय नाही. अँटोनीला पकडून जिल्हाभर हवा करायची असेल स्वतःची, बच्चन बनायची हौस, नाहीतर त्या अँटोनीला हिरोगिरी दाखवून आपलेच खिशे गरम करून घेण्याची सोय नाही केली म्हणजे मिळवलं. काय रे रवी, तू गप कित्या. अरे मेल्या, तू का झोप तरी कशी लागता. समोरच्या सीटवर आडवे पडलेल्या रवींद्र गायकरांकडे बघत कांबळेंनी आपलं वाक्य पूर्ण केलं. मघापासून डोळे मिटून सर्व संभाषण ऐकणारे गायकर वळून म्हणाले. अरे तुम्ही दोघे तरी का म्हणून विनाकारण बडबड करताय. अरे निवांत राहा, काहीच होणार नाहीये. अरे ज्या अँटोनीला पकडण्याची स्वप्न घेऊन हा साहेब चाललाय ना, अरे सर्व निरर्थक आहे रे. अरे जो गोव्याच्या मोठमोठ्या बापजाद्यांच्या हाताला लागला नाही, तो ह्याच्या हाती लागेल एवढा साधा वाटला का. अरे उडत्या पाखराची पिसा मोजणारा सराईत आहे तो. त्याचं नेटवर्क एकदम स्ट्रॉंग आहे. अरे या माने साहेबाच्या हातावर नाही तुरी देऊन गेला ना तर बघा, नाव बदलीन मी. आणि तुम्ही पण झोपा काढून घ्या 1-2. त्या अँटोनीला विसरा. निदान दशावतार नाटकाचा शेवट बघू. गरमागरम चहा भजी खाऊ आणि फिरू माघारी गुळाचा खाजा घेऊन पोरांसाठी. खुशाल खावा तुम्ही चाय आणि भजी. त्या खाऊसाठी पोचाक तर होया. या साहेबाक पण याच वाटेन जाऊची बुद्धी सुचलेली. अरे बाहेर बघ, किती केर रसा. अरे एक चिटपाखूर पण नाया. शानो माणूस पण रातचो या वाटेक येऊच्या भानगडीत पडत नाही. अरे त्याची वाट असा ही मोरीवरल्या म्हाताऱ्याची. तो म्हणजे. साळगावकरांचं बोलणं पूर्ण होत नाही तोच कांबळींनी त्यांचं तोंड दाबलं. मोरीवरच्या म्हाताऱ्याचं नाव ऐकून कांबळींच्याही चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत होती. साळगावकर गप्प बसा. अहो कशाला त्या संकटाचं नाव घेताय, आणि ते पण त्याचं स्थळ जवळ येत असताना. आपल्या सर्वांच्याच मनात ती भीती कधीपासून दडून ठकठक करते. हो पण साहेबांच्या नावाने खडे फोडून या ना त्या मार्गाने ती भीती टाळतोय आपण. एकतर सर्व इच्छेविरुद्धच होतंय, आणि त्यात आता ही पीडा नको. रवळनाथाचं नाव घ्यावा आणि गप पुढे चला. एकदा काय त्याची सीमा ओलांडला मग काय भय नाही. कांबळेंनी कडाक्याच्या थंडीतही रुमालाने कपाळावरचा घाम टिपला. दगड धोंडे चुकवीत व्हॅन रस्ता मापत होती. संकटापासून दूर जात होती की संकटाजवळ ओढली जात होती हे येणारी वेळच ठरवणार होती. अंतर दर्शविणारे दगड एक एक करून मागे सरकत होते. जंगलाची वाट संपून आता मैदानी माळरान सुरू झालं. जवळ येणारा मैलाचा दगड 1 किलोमीटर बाकी दाखवत होता. अधूनमधून दूरवरून मृदुंग पेटीचा आवाज दुमदुमत होता. राजा व राक्षसामधला युद्धप्रसंग आणि त्याला विशिष्ट लयीत मिळणारी वाद्यवृंदाची साथ. गावाच्या मध्यभागी असणाऱ्या देवळात दशावतार नाटक रंगात येत होतं.
व्हॅनमध्ये बसलेल्या मंडळींना किंचित हायसं वाटू लागलं. गावाच्या सीमेवरील 500 अधिक वर्ष वृद्ध वडाचे झाड रस्त्याच्या एका बाजूहून दुसऱ्या बाजूस पसरले होते. मध्यरात्रीच्या अंधारात अजस्त्र दैत्य आडवा पडल्यागत ते दूरहून जाणवत होते. त्याची व्यापकता इतकी होती की त्याखालून पार होण्यास व्हॅनला किमान 2 मिनिटं तरी लागली. खाली रस्त्यापर्यंत लोंबणाऱ्या पारंब्यातून वाट काढीत नाईकांनी व्हॅन पुढे नेली. खडखडत पारंब्या मागे सरकल्या. आता उजव्या बाजूस तळे लागले. तळ्यातले पाणी गोठल्यासारखे स्तब्ध असल्याने त्यावर चंद्राचे प्रतिबिंब स्थिरावले होते. तसूभरही हालचाल नसणाऱ्या पाण्यामुळे तळे मरणासन्न निश्चित पडले होते. आता दोन्ही बाजूस दूरवर पसरलेल्या शेतजमिनी दिसू लागल्या. पुढे रस्ता काहीसा वळसा घेऊन जात होता. नाईकांचा जीव अनाहूतपणे कासावीस झाला. त्यांनी वळणावरून व्हॅन सावकाश वळवत पुढे नेली. दूरहून जवळ येणारी मोरी त्यांना लवकरात लवकर पार करायचीच होती. सहसा गावखेड्यांमध्ये रस्त्याच्या कडेला अशा बैठक वजा मोऱ्या आढळतात. काही ठराविक अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा समांतर असे चिरेबंदी चौथरे बांधलेले असतात. बऱ्याच ठिकाणी त्याखालून कालवे, झरे अशा वाहत्या पाण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूस जाणारी सोय करून दिलेली असते. कोकणात जवळजवळ सर्वच गावांमध्ये अशा अनेक मोऱ्या दिसून येतात. व्हॅनची हेडलाईट मोरीवर पडताच नाईकांच्या छातीत धस्स झालं. काही पाहिलेच नाही अशा आविर्भावात ते व्हॅनचा वेग शक्य तेवढा वाढवू लागले. शेजारी बसलेल्या मानेंनी त्वरित हाताने त्यांना थांबण्याचा इशारा केला. नाईकांनी जे पाहिले ते मानेंनाही दिसले होते. नाईकांनी व्हॅनचा वेग कमी करत ती मोरीपाशी जाऊन थांबवली. साहेब, मोरी, म्हातारा. नाईकांची गाळण उडाली. त्यांच्या तोंडून फक्त एवढेच शब्द फुटू शकले. मागे बसलेल्या मंडळींची अवस्थाही अगदी तीच होती. जाळीदार खिडकीला गाल चिकटवून ते बाहेरचं दृश्य पाहत होते. डाव्या बाजूस म्हणजे माने बसलेल्या बाजूच्या मोरीचे ते निरीक्षण करू लागले. रस्ता अरुंद असल्याने मोरी आणि व्हॅनमधील अंतर अगदीच जेमतेम होते. 1.5 फूट भर एक धूड मोरीवर आडवे पडले होते. साधारण 6-7 महिन्याच्या बाळाची जेवढी उंची असते अगदी तेवढेच शरीर असलेला, मात्र वयाने वृद्ध असलेला व्यक्ती एका कुशीवर मोरीवर आडवा झाला होता. इवलूसा हात कोपरातून दुडून आणि नारळा एवढ्याच गरगरीत डोक्याला तळहाताचा आधार देत तो अगदी स्वस्थपणे ऐटीत पडला होता. त्याचा चेहरा रस्त्याच्या विरुद्ध दिशेस असल्याने मानेंना त्याची पाठमोरी शरीरयष्टी दिसत होती. अंगावर छोटासा खाकी शर्ट, खाली खाकी हाफ पॅन्ट, खांदा आणि काखेत लपेटलेली शिट्टीची दोरी, ऐकूनच जुन्या काळातील पोलिसांचा गणवेश. एका बाजूस मोरीला टेकून उभी केलेली लाठी आणि त्या चमत्कारिक दृश्यास भरीस भर म्हणजे मोरीच्या बाजूस उभी केलेली सायकल. जुन्या धाटणीची मोठी आणि मजबूत सायकल अगदी कोरी करकरीत भासत होती. रात्रीच्या अंधारातही ती तलवारीच्या पात्याप्रमाणे चकचकत होती. व्हॅनच्या आवाजाचा जराही फरक त्या वृद्धावर पडला नव्हता. तो अगदीच निवांत होता. मानेंनी खिडकीबाहेर मान काढून रस्त्यावर तंबाखूची पिचकारी मारली आणि हाक दिली. आजोबा, ओ आजोबा. त्या वृद्धाने काहीच प्रतिसाद दिला नाही. मानेंनी पुन्हा एकदा थोड्या जोराने हाक दिली. ओ आजोबा, अहो काय करता इथे एवढा रात्री? छे, प्रतिसाद तर दूरच, तो वृद्ध किंचितही हल्ला पण नाही. एकंदरीतच त्याच्याकडे पाहून ते अमानवीय वास्तव आहे हे स्पष्ट होतं. तरी देखील मानेंची अनिवार्य कळ काढू वृत्ती त्यांना थारा देत नसावी. अरे देवा, यो साहेब आज आपण मरतलो आणि आमकाव माराक घालतलो सो वाटता. मागे साळगावकर पुटपुटले. त्यांच्या सकट माने वगळता इतर सर्वांचीच पाचावर धारण बसली होती. ओ आजोबा, ओ आजोबा, ही सायकल तुमची आहे का? अहो तुम्ही केवढूशे आणि सायकल केवढी? माने खळखळून हसले. जणू वृद्धाशी संवाद साधायचाच
असा पण केल्यागत मानेंनी आपले प्रयत्न चालूच ठेवले, पण तो वृद्धही काही केल्या भाव देत नव्हता. हो आजोबा, आज जास्तीची डोसली वाटतं. अंधारात हरवलात वाटतं. घर नाही भेटत. घर कुणीकडं तुमचं? माने पुन्हा जोरात हसले. सोडता का? फक्त डाव्या हाताने विरुद्ध दिशेला इशारा करीत वृद्धाने विचारलं. त्याचा आवाज खूपच गंभीर पण खणखणीत होता. एखादं भलं मोठं वृक्ष करकरावं तसा त्याचा आवाज घुमला. मानेंखेरीज इतर मंडळींची बोलतीच काय तर विचारचक्रही बंद पडली होती. अगदी मानेंनाही हे उत्तर अपेक्षित नव्हतं. एखादी अमानवीय पिशाच्य शक्ती मदत मागतेय, व्हॅनमध्ये येऊ इच्छित आहे. आजोबा, सोडलं असतं की तुम्हाला, पण आम्ही सरळ जातोय पुढच्या गावच्या जत्रेला. तुमचं घर उलट्या बाजूला पडतंय बघा. माने सारवासारव करीत म्हणाले. पुढे जाऊ नका, पाठी फिरा, सोडा मला माझ्या स्थळी. वृद्धाच्या गंभीर आवाजात आता किंचितसा राग वजा हुकूम जाणवला. हालचाल मात्र शून्य. अहो, गाडी भरली आहे आजोबा, जागा नाही तुम्हासनी अजिबात बी. मानेंचं वाक्य पूर्ण होत नाहीच तोच वृद्ध उद्गारला. जागा नाही? पाठी तिघेच तर बसलेत, बाकी बाकडे रिकामी. एवढं ऐकताच साळगावकर, कांबळे आणि गायकरांची शुद्ध हरपल्यागत जमा झाली. ते कडाकडा थरथरू लागले. आणि तुमची सायकल, ती कशी राहणार? माने बोलतात ना बोलतात तोच वृद्ध उत्तरला. 2 बाकडांमध्ये एवढी जागा असताना माझी सायकल नाही राहतोय. भांबावून टाकणारी बाब म्हणजे त्या वृद्धाची तोंडाकडची बाजू रस्त्याच्या विरुद्ध दिशेस शेतमळ्यांच्या बाजूला होती. तरीही काहीच न पाहता तो व्हॅनमधील चित्र अचूक सांगत होता. आजोबा, एक काम करा, थांबा इथंच. आम्ही हे गेलो आणि हे आलो जत्रेचं खाजं घेऊन. येताना घेतो की तुम्हाला आणि सोडतो तुमच्या घरला. माघारी जाऊ सोबत खाजं खात खात एकत्र. मानेंनी नायकांना गाडी सुरू करण्याचा इशारा केला. कधीपासून ह्याच गोष्टीची वाट पाहत असलेल्या नायकांनी त्वरित व्हॅन स्टार्ट केली. थांबा, पुढे जाऊ नका, मागे फिरा. वृद्ध दम देण्याच्या स्वरात म्हणाला. मानेंनी त्याकडे दुर्लक्ष केलं. व्हॅन पुढे निघाली. साळगावकरांनी ड्रायव्हर केबिनला लागून असलेली छोटीशी काचेची झडपपट्टी बाजूला सरकवली आणि त्यातून मानेंना म्हणाले. अहो साहेब, ह्या काहीतरी भयंकर असा. त्यांना नाही सांगल्यान मग पुढे जाता नाही. ऐका माझा, आपण मागे फिराया. ओ साळगावकर, शांत बसता का उतरवू तुम्हाला इथंच? मग या मागावून पायी पायी, नाहीतर बसा त्या म्हाताऱ्याबरोबर तुमच्या गजाली सांगीत. येताना घेतो तुम्हाला बी. माने रागातच खेकसली. तसे साळगावकर मागे होऊन आपल्या जागेवर बसले. नाईक स्टिअरिंग सांभाळत बोलू लागले. साहेब, हाच तो मोरीवरचा म्हातारा. इंग्रजांच्या काळात पोलीस खात्यात कामाला होता. ह्याच भागात सायकलीवरून गस्त घालण्याची जबाबदारी होती त्याची. त्याच दरम्यान एकदा इंग्रजांविरुद्धच्या बंडात भाग घेतल्याबद्दल त्याला नोकरीतून बडतर्फ केलं होतं. नोकरी गेली तरी यानं खाकी सोडली नाही बघा. म्हातारा होईपर्यंत खाकी घालूनच वावरत असे. एकदा याच वाटेवर त्या जुन्या वड्याजवळ इंग्रजांचा विदेशी मालाचा ट्रक अडविण्याच्या प्रयत्नात ट्रक खाली येऊन मृत्युमुखी पडला. जुने जाणते सांगतात, शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. नंतरच्या काळात इंग्रज देश सोडून गेले, पण ह्याचा आत्मा इथेच भटकत राहिला. त्याच्या भीतीनं लोकांनी रात्री या रस्त्याला येणं जाणं सोडूनच दिले. गावकऱ्यांच्या मनात त्याच्याविषयी जेवढं भय आहे ना, तेवढीच श्रद्धासुद्धा आहे. गावकरी त्याला गावचा राखणदार समजतात. त्याला वार्षिक मानपान देतात. मुद्दामून रात्री या रस्त्याला जाणं म्हणजे त्याचा अपमान करणं अशी समजूत रूढ झाली आहे गावात. जाणून बुजून त्याच्या वाटेला जाणाऱ्याचा तो जीव घेतो, तर रस्ता चुकलेल्याला मदतही करतो. ही वाट त्याची आहे. रात्री तो सायकलवरून फिरत गावची राखण करतो आणि त्याच मोरीवर विश्रांती घेतो, अशी त्यांची समजूत आहे.
अहो, त्याची सायकल अजूनपर्यंत जशाच तशी सांभाळून ठेवली आहे गाववाल्यांनी. नेमलेला माणूस रोज ती साफ करतो, वडाच्या झाडाखाली ठेवतो. रात्रीच्या शांततेत अधेमध्ये सायकलीची घंटी वाजल्याचा आवाज ऐकलाय भरपूर जणांनी. तर बरेच जण सांगतात रोज सकाळी सायकलीची चाकं लाल मातीनं माखलेली असतात. त्याबद्दल चकारही न उच्चारता मानेंनी एक जोरदार झाडला आणि म्हणाले, अरे नाईक, तुम्ही कोकणातली लोक खूप भिताराव या भूताखेतांना देवदेवस्कीला. आमच्या घाटावर येऊन बघा एकदा. अरे पारावर बसलेल्या जवळजवळ सगळ्या म्हाताऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी भूताशी कुस्ती खेळली असेल. अरे अर्धी अधिक हाडं मसनात का गेली असनात. त्यांनी भूताला कसा लोळवला आणि कसं चितपट केलं हे सांगताना अजूनही त्यांच्या पावशेर अंगात 10 हत्तीची तरी ताकद येते बघ. हे बघ, सध्या आपलं लक्ष एकच. अँथोनी, पळीव तू गाडी. व्हॅन मार्गक्रमण करीत होती. संकट मागे पडले असे वाटत असतानाच समोरून जवळ येणारा मैलाचा दगड दिसला. बाकी अंतर 1 किलोमीटर. पुन्हा 1 किलोमीटर. नाईकांनी क्षणभर मानेंकडे पाहिलं आणि परत आपलं लक्ष समोरील रस्त्यावर केंद्रित केलं. हा रस्ता त्यांनी काही वेळापूर्वीच पार केला होता. व्हॅन वडाच्या वृक्षाजवळ पोहोचली. तो आता मघापेक्षाही अधिक अजस्त्र आणि भीतीदायक वाटत होता. त्या खालून पार होताना पारंब्याचा होणारा खडखडाट हृदयाचे ठोके वाढवून गेला. पुढे गेल्यावर तेच मरणासन्न तळे अधिक सुतकी भासू लागले. गाडीत सर्वांच्या मनात भीतीनं कल्लोळ घातला होता. सर्वजण आपापल्या मनात पुढील येणाऱ्या गोष्टींची कल्पना करू लागले. आता पुढे ते वळण, नंतर मोरी आणि मोरीवरचा म्हातारा. पडद्यावरच्या चलतचित्राप्रमाणे सर्व काही आपोआपच प्रकट होत जात होतं, अगदीच अनियंत्रित. साळगावकर शेवटची आशा म्हणून केबिनला लागून असलेल्या छोट्याशा चौकटीजवळ तोंड नेऊन विनवणीच्या स्वरात म्हणाले, अहो साहेबांनो, आता पुरे झाला. आम्ही घराकडे फिराया. अहो एका चकवं म्हणतात जीवावर बेताच्या आधी माघार घेतलेली बरी. पण माने तर हट्टालाच पेटले होते. त्यांनी तावा तावा चौकडीची सरकवलेली झडपपट्टी खाडकन आपटून बंद केली. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट जाणवत होता. व्हॅन वळण घेत मोरीपाशी येऊन पोहोचली. मानेंनी नायकांना थांबण्याचा इशारा केला. नायकांना हे अनपेक्षित होतं. त्यांनी नाईलाजास्तव व्हॅन उभी केली. बाहेर धोके जमा होऊ लागले होते. मोरीवर तो वृद्ध अजूनही त्याच स्थितीत निवांत पडून होता, जणू हा सर्व चकवा तोच नियंत्रित करीत असल्यासारखा. माने रागात ओरडली, काय हवाय तुला? वृद्ध अगदी सावकाश पण गंभीर आवाजात म्हणाला, मागे फिरा इथूनच. पुढे एक हात होणार. मागे हटण्याचे ऐकून मानेंच्या तळपायातील आग मस्तकापर्यंत पोहोचली. त्यांना हे आव्हानात्मक वाटू लागली आणि न जाणे त्यांना काय सुचले. ए थेरड्या, म्हणत त्यांनी शेजारी ठेवलेली नायकांची लाठी खिडकीबाहेर काढली आणि मोरीला समांतर उभी असलेली सायकल त्या वृद्धाच्या दिशेला ढकलून दिली. सायकल आवाज करीत रस्त्यावर पडली. पुन्हा गाडी पळवण्याचा इशारा मिळताच नाईक पूर्णतः गोंधळून गेली. चालू कर गाडी, नाहीतर बाजूला हो, मीच चालवतो. माने खेकसले. सैतान गाडी बाहेर आहे की गाडीच्या आत या संभ्रमातच नायकांनी गाडी स्टार्ट केली आणि पळवू लागले. थोडे पुढे गेले असतीलच एवढ्यात मागून एक जोरात अक्षरशः कानठिळ्या बसवणारा आवाज आला. धोक्याचा इशारा वर्तविण्यासाठी ज्या विशिष्ट ढबीत पोलीस शिट्टी वाजवतात, अगदी तशीच शिट्टी कोणीतरी वाजवित होतं. मोरीवरचा म्हातारा आपले कर्तव्य बजावत होता. त्या आवाजाची तीव्रता एवढी जास्त होती की व्हॅनमधल्या सर्वांनी आपले हात कानावर घेतले. स्टिअरिंग एका हाताने सावरत आणि एक हात कानावर घेत नायकांनी शेजारी मानेंकडे पाहिलं. ते स्तब्ध बसले होते. त्यांच्या केसांतून गालावर उतरणारी घामाची धार नाईक पाहत होते. इतक्यात एक प्रचंड क्षमतेचा विस्फोट झाला. आणि व्हॅनची राख रांगोळी झाली.
अँथोनीच्या माणसांनी रस्त्यात पेरलेल्या सुरुंगांनी अचूक नेम टिपला होता. गायकरने निघण्यापूर्वी त्यांच्यापर्यंत खबर पोहोचवली होती. मोरीवर निवांत पडल्या पडल्या म्हाताऱ्याने मान काही अंशात वर केली. काळ्या कुट्ट आकाशात झेपावणारा आगीचा लोळ पाहत त्याने हलकेसे कुत्सित हास्य केले आणि दाट धुक्यात तो कुठेतरी विरून गेला.